2 दिवसापूर्वी सुरू केलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। मी सांगतो बघा, हे पैसे कोणाचे आहेत? माझे नाही आहेत, हे सर्व पैसे तुमचे आहेत, हे जनतेचे पैसे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता देण्यामध्ये आली। हो बहिणींनो, जून आणि जुलै महिन्याचे 3000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये आज जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आजचा दिवस बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक ठरत आहे, कारण जून आणि जुलै या 2 महिन्याचे प्रत्येकी एका महिन्याचे 1500 रुपये असे 2 महिन्याचे एकूण 3000 रुपये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला शासनाच्या माध्यमातून आता मंजुरी मिळाली आहे आणि आजपासून सुरुवात झाली आहे। गेल्या कित्येक महिन्याभरापासून बहिणी जून आणि जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होत्या। म्हणजे की बहिणींनो, आता लक्षामध्ये घ्या, सध्या जुलै महिना सुरू आहे, जून महिन्याचाच हप्ता आतापर्यंत बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता। त्यामुळे आता स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यामधील सुमारे 40 लाख गरजू महिलांच्या बँक खात्यामध्ये आज डेबिटीद्वारे ही महत्त्वाची रक्कम थेट वर्ग केली जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि बघा महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते आज सकाळी या निधीच्या वितरणाला विशेष डीबीटीचे बटन दाबून आता सुरुवात करण्यामध्ये आली आहे। यामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये मोठे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आता निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे। तर मग बहिणींनो, तुमच्या देखील खात्यामध्ये जून आणि जुलै महिन्याचे हप्ते जमा झाले नसतील तर मग ही बातमी तुमच्यासाठीच म्हणावी लागेल, कारण की आता दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यामध्ये आला आहे। तर बहिणींनो, ज्या महिलांनी आपली KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी रिलेटेड लिंक आहे, त्यांच्याच खात्यामध्ये ही अतिशय प्राधान्याने रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। ज्या महिलांचे बँक खाते आतापर्यंत आधारशी जोडलेले नसेल त्यांना निधी मिळताना अडचणी येऊ शकतात। त्यामुळे त्यांनी आपल्या संबंधित बँकेमध्ये जाऊन तातडीने हे कामे लवकरात लवकर पूर्ण करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पूर्णपणे पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने 4 अत्यंत महत्त्वाच्या पात्रता अटी आता जाहीर केल्या आहे। यामध्ये प्रामुख्याने कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न, सरकारी नोकरीमधील स्थिती, पेन्शनधारक असणे किंवा कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नसणे हे सरकारच्या माध्यमातून काही अशा अटी लावण्यामध्ये आल्या आहे। तर मग बहिणींनो, हप्ता वाटपाला सुरुवात झाली। आज सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे, आज टोटल महाराष्ट्र राज्यामधील 12 जिल्ह्यामधील बहिणीच्या खात्यामध्ये लाभ हा जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग बहिणींनो, या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे। जर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर मग आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी हा जमा करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आहे। तर मग आता बघा, वितरणाच्या या पहिल्या टप्प्यामध्ये निधी वाटपाला जोरदार सुरुवात झाली असून प्रशासनाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतल्याने पात्र महिलांच्या मोबाईलमध्ये रक्कम जमा झाल्याचे मेसेज प्राप्त होत आहे। हे काम अत्यंत योगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू करण्याने सर्व काही बहिणी आता खुश झाल्या आहे। महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। सरकारकडून आलेल्या या मदतीमुळे त्यांचे दैनंदिन आर्थिक प्रश्न आता मार्गी लागणार आहे। तसेच विविध बँकांचा प्रभावी वापर करून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा लाभ आता पोहोचविण्यामध्ये येत आहे। बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि आता बहिणींच्या खात्यामध्ये लाभ हा जमा करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, आज फक्त 12 जिल्ह्यामध्ये वाटप होणार, उद्या पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आणि परवा पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये वाटप होणार। म्हणजे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये वितरण हे करण्यामध्ये येत आहे। बघा, ज्यांच्या खात्यामध्ये डीबीटी सुविधा सक्रिय आहे त्यांना ही रक्कम लवकरात लवकर प्राप्त केली जाणार आहे।
त्यामुळे बहिणींनो आपली बँक EKYC लवकरात लवकर करून घ्या. जर तुमची EKYC असेल तर मग कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही. बघा, घरगुती गरजांच्या पूर्ततेसाठी आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ही मदत अत्यंत मोलाची ठरत आहे, ज्यामुळे महिला वर्गातून सकारात्मक कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. केवळ पैसे मिळणेच नाही तर या योजनेमुळे महिलांच्या आत्मविश्वासामध्ये मोठी भर पडली असून आता बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा होत आहे. तर मग बहिणींनो, जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही आता चेक करून घ्या. जर जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी हा जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून टोटल 12 जिल्ह्यांची यादी आता जाहीर करण्यामध्ये आली आहे. बघा बहिणींनो, आता सरकारने निर्णय घेतला आहे, परंतु बघा, सरकारने तुम्हाला काही कामे इथून मागे करायची सांगितली होती. ती कामे तुम्ही पूर्ण केली आहे का? जर ती कामे तुम्ही पूर्ण केलेली नसतील तर मग खूपच मोठी अडचण निर्माण होणार आहे. बहिणींनो, सरकारने सांगितलेले नियम लक्षामध्ये ठेवा. जर तुमच्या घरामध्ये कोणाकडे 4 चाकी गाडी असेल तरी पण तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला असेल तरी पण तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. ह्या कडक अटी आणि नियम स्वतः महाराष्ट्र सरकारच्या वतीने लादण्यामध्ये आले आहे किंवा घालण्यामध्ये आले आहे. बघा बहिणींनो, आता उद्या देखील बहिणींच्या खात्यामध्ये वितरण होणार. मग आज नेमकं कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये वितरण होणार हे पाहून घेणं प्रत्येक बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, आता ज्या 12 जिल्ह्यामध्ये वितरण होणार त्या जिल्ह्यांची यादी तुमच्या समोर मोबाईलवर स्क्रीनवर आहे. तर मग ताईंनो, आता टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण तुमच्यासाठी एक भारी बातमी सरकारने आज दिली. सरकारने आता 24वा आणि 25वा हप्ता एकत्रित थेट बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी जिल्ह्यांची यादी जाहीर केली. या जिल्ह्यांच्या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे, त्यानंतर जालना जिल्हा आहे, त्यानंतर वाशिम जिल्हा आहे आणि रायगड. बघा, या जिल्ह्यामधील महिलांना प्राधान्याने हा लाभ मिळणार आहे. त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. हा तुमचा हक्काचा पगार असल्यामुळे तुमच्या मनासारखं आता झालं आहे. तुम्ही या पैशांच्या माध्यमातून कोणतीही खरेदी करू शकता. तर बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून 12 जिल्हे सांगण्यामध्ये आले. चला तर पुढील जिल्हे पाहून घेऊया. बघा, पैशांची बातमी आता सर्व दूर पसरली असून सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. ज्या महिलांना हा 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे, बघा, त्यामध्ये पालघर जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे. त्यानंतर बीड जिल्ह्याचा सुद्धा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. त्यानंतर पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की यवतमाळ आणि बघा त्यानंतर आहे नांदेड. या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला. या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे. त्यामुळे आता बँकेचे चक्कर अजिबात मारू नका, कारण की बघा बहिणींनो, कधी तुमचा मोबाईल वाजू शकतो आणि तुमच्या मोबाईलमध्ये असा मेसेज प्राप्त होणार की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जवळपास 3000 रुपये क्रेडिट झाले. तुम्हाला 2 मेसेज येणार आहे. पहिला मेसेज 1500 रुपयांचा येणार, दुसरा मेसेज पण 1500 रुपयाचा येणार. म्हणजे की एकूण बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये सरकारच्या वतीने आता जमा करण्यामध्ये येत आहे. बहिणींनो, यादी अतिशय महत्त्वाची आहे. यादीमध्ये जर तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार. हे स्वतः सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आलं आहे. तर बहिणींनो, आता फक्त लक्षपूर्वक बघत चला. आता लाडक्या बहिणींचा आर्थिक प्रश्न मिटणार आहे, कारण शासनाचा हा एकत्रित हप्ता तुमच्या घरापर्यंत पोहोचत आहे. बहिणींनो, जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. त्यानंतर पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की धाराशिव जिल्हा, त्यानंतर सिंधुदुर्ग आणि गोंदिया. आता धाराशिव, सिंधुदुर्ग आणि गोंदियामधून जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली. बघा, या जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. तुमचे हे 3000 रुपये आता सुरक्षितपणे तुमच्या खात्यामध्ये पोहोचणार आहेत.
परंतु बहिणींनो लक्षामध्ये ठेवा, गेल्या कित्येक महिन्याभरापासून बहिणींनी स्वतः वाट पाहिली हप्ता नेमकं कधी जमा होणार. भरपूर दिवसापासून अशा अफवा देखील पसरल्या की लाडकी बहीण योजना बंद झाली. त्यामुळे कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हमखास नवनवीन आणि ज्या खऱ्या अशा अपडेट आहे अशा अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पुरविलेल्या जात असतात. जर तुमचं नाव या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलेलं नसेल तर अजिबात काळजी करू नका, कारण उद्या पुन्हा 12 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये येणार आहे. आणि जेव्हा कधी यादी जारी होत असते तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतील. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.